आदेश महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये उद्या 21 तारखेला त्यांचे निकाल येणार आहेत आणि ते निकाल कसे असतील आणि याचे आपण काही अंदाज मांडताना बघत प्रयत्न करूया. तर झालं असं की ग्राउंडला आपण विचार करता, ग्राउंड मध्ये लोकांना विचारता, मतदारांना विचारता, लोकांमध्ये असं म्हणणं आहे की थोडस हे वातावरण हे सत्ताधारी पक्षांकडे वळताना जास्त आहे आणि त्याच लेवलला आम्ही ज्या निवडणुका झाल्या त्याच्या अनुषंगाने प्रचारामध्ये कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखली गेली यावरती अभ्यास केला असता ही निवडणूक म्हणजे उद्या येणारे हे निकाल हे काहीशे सत्ताधारी पक्षातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडे थोडेसे वळलेले दिसतील. कारण की शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिवसेना शिंदे गटाने साम दाम दंडभेद आखत ते निवडणुका लढवल्या. म्हणजे तिथे अक्षरशः वारेमाप पैशाचा वापर केल्याचं बोललं जात आहे. अक्षरशः एका मतासाठी 4-4, 5-5 हजार रुपये देण्यात आलेले आहेत असं तिथले ग्राउंड मधले ज्यांनी मतदान केलं आहे, ग्राउंड मधले काही कार्यकर्ते असतात ते सांगतात आहेत की त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जे रिझल्ट लागणार आहेत ते हे सत्ताधारीतल्या दोन पक्षांमध्ये जास्त त्यांच्या बाजूने असतील. मग तिसऱ्या पक्षासाठी हे विरोधी पक्षातले म्हणजे मग उद्धव ठाकरे किंवा मग काँग्रेस हा तिसरा पक्ष संभाव्य असू शकतो. कारण की झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने जेवढे एफर्ट्स घेतले, जेवढी ताकद लावली, कारण की एखाद्या छोट्याशा नगर परिषदेसाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी असो किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने असो त्यांची सभा घेतली. काही ठिकाणी अजित पवार यांनी ठराविक ठिकाणी त्यांच्या सभा घेतल्या, परंतु जेवढ्या सभा एकनाथ शिंदेनी घेतल्या, जेवढ्या सभा मुख्यमंत्र्यांनी एखाद्या नगर परिषदेसाठी घेतल्या तेवढ्या सभा इतरत्ल मोठ्या नेत्यांनी कुठल्या घेताना आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळेच येणारे निकाल हे काहीशे भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावरती उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस असं काहीसे निकाल असू शकतात. त्यावरती तुम्हाला काय वाटते यावरती कमेंट करून सांगा. आपलं विश्लेषण आवडत असल्यास आम्हाला कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.